फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण बिंदू, किरण, रेषा, रेषाखंड, कोन, कोनांच्या जोड्या ही माहिती पाहिली. आता त्रिकोणाचे कोनावरून 3 प्रकार पडतात. त्रिकोणाचे कोनावरून प्रकार पटपट लिहून घ्या. आकृती वगैरे व्यवस्थित काढा. पट्टी पेन्सिल वापरा. व्यवस्थित आकृती काढून घ्या. त्रिकोणाचे बाजूवरून 3 प्रकार पडतात. त्रिकोणाचे कोनावरून प्रकार हे आपण पाहिले ते बाजूवरून. त्रिकोणाचे कोनावरून प्रकार. त्रिकोणाचे कोनावरून प्रकार. आता पहिला आहे लघुकोन त्रिकोण. याच्या नावामध्ये याचा अर्थ लपलेला आहे. लघुकोन त्रिकोण याचा अर्थ काय असेल बघा. लगेच विचार करा, लगेच तुम्हाला सांगता येणार आहे की ज्या त्रिकोणाचे लघु म्हणजे लहान, ज्या त्रिकोणाचे 3ही कोन लहान असतात. लहान म्हणजे काय तर लघुकोन असतात. लघुकोन म्हणजे काय? लघुकोन कशाला आपण म्हणतो? ज्या त्रिकोणाचा कोन 90 अंशापेक्षा लहान असतो त्याला लघुकोन म्हणतात. मग ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात, किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये ज्या त्रिकोणाचे 3ही कोन लघु असतात, किंवा ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात त्याला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणाचे 3ही कोन, आकृती काढायची आहे, याच्यामध्ये एकही कोन 90 अंशापेक्षा किंवा 90 अंशाचा नसणार आहे, की 90 अंशाचा असेल तर तो काटकोन होतो. 90 अंशापेक्षा मोठा असेल तर विशाल कोन होतो. मग 3ही कोन हे 90 अंशापेक्षा लहान असणार आहे. ज्या त्रिकोणाचे 3ही कोन लघुकोन असतात, ज्या त्रिकोणाचे 3ही कोन, ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात, 90 अंशापेक्षा लहान असतात, ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. तर पहा, ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात त्याला लघुकोन त्रिकोण असं म्हणतात. की या ठिकाणी हा त्रिकोण काढलेला आहे, त्याला नाव द्या LMN. हा लघुकोन त्रिकोण आहे की याच्यामधले 3ही कोन लघुकोन आहेत. लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा लहान आहेत. ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात त्याला लघुकोन त्रिकोण असं म्हणतात. दुसरा त्रिकोणाचा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे याच्यामध्येच आपल्याला जो प्रकार सांगितलेला आहे, नावामध्येच पहा त्याचा अर्थ लपलेला आहे. काटकोन याचा अर्थ काय? 90 अंशाचा कोन असतो त्याला आपण काटकोन म्हणतो. आपण कोनांचे प्रकार पाहिलेत तर त्याच्यामध्ये काटकोन कशाला म्हणायचं तर ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो. आता त्रिकोणाच्या 3ही कोनांची बेरीज 180 अंश येते. म्हणजे एक कोन जर 90 अंशाचा असेल तर बाकीचे दुसरे 2 कोन यांची बेरीज 90 अंश येणार आहे. मग त्यातला दुसरा कोन कुठला 90 अंशापेक्षा मोठा होऊ शकेल का? नाही. तर ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, आकृती काढा. या ठिकाणी हा काटकोन दाखवा.
त्रिकोण ABC. आता हा विषमभुज असेल असं नाही. आता हा समद्विभुज बी असू शकतो, मात्र हा समभुज असू शकत नाही. हा समभुज असू शकत नाही. या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप आहेत. हा समद्विभुज या ठिकाणी हा 90 अंशाचा आहे, काटकोन आहे. या ठिकाणी 90 अंशाचा आहे. हा आहे काटकोन त्रिकोण. 90 अंशाचा कोण एक असतो त्यामध्ये. म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा असतो, म्हणजे व्याख्या काय होईल काटकोन त्रिकोणाची? ज्या त्रिकोणाचा एक कोण, ज्या त्रिकोणाचा एक कोण, ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा, ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा असतो, 90 अंशाचा असतो, म्हणजेच कसला असतो? म्हणजेच काटकोन असतो. म्हणजेच काटकोन असतो. त्यास काटकोन त्रिकोण असे म्हणतात. त्यास काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आता याच्यामध्ये एक प्रॉपर्टी तयार होते बघा. आता जर एक कोण 90 अंशाचा असेल तर उरलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती येईल? 90 अंशच येणार आहे. एक कोण 90 अंशाचा, या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती येईल? 90 अंश येईल. वेगळे वेगळे असेल. आता इथं हे सारखे आहेत, म्हणजे या बाजूच्या समोरचा हा कोण, या बाजूच्या समोरचा हा कोण एकरूप असणार आहे. म्हणजे हा किती अंशाचा येईल? जेव्हा हा 90 अंशाचा आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180. त्यातनं या कोणाचं 90 आहे, हे वजा केलं तर या दोन कोणाची बेरीज किती येणार आहे? 90. आणि हे दोन्ही कोण सारखे आहेत. का सारखे? तर या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोरचा हा कोण, या दोन बाजू एकरूप आहे, तर या दोन बाजूच्या समोरचे कोण एकरूप असणार आहे. त्यामुळे या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 येणार आहे आणि दोन्ही कोण सारखे असणार आहे. त्यामुळे 90 भागिले 2 केलं तर या दोन कोणांचे माप 55 अंश येईल. आता या ठिकाणी वेगळी वेगळी येऊ शकतील, पण कोणती आली तरी अँगल ए आणि अँगल सी या दोन कोणांच्या मापांची बेरीज मात्र 90 अंश येणार आहे. म्हणजे 90 अंश एका कोणाचं माप असेल तर 90 अंश एका कोणाचे माप असेल तर उरलेल्या कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. एका कोणाचे माप 90 अंश असल्यामुळे, एका कोणाचे माप 90 अंश असल्यामुळे उरलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, उरलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज उरलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. म्हणजे एका कोणाचं माप 90 अंश आणि उरलेले हे जे दोन कोण आहेत त्या दोघांची बेरीज 90 अंश. असं 90 आणि 90 180 अंश या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज होते. आता तिसरा प्रकार आहे तो विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एक कोण विशाल कोन असतो. म्हणजे इथं पाठांतर करावं लागत नाही. मातृभाषेतून शिकताना त्याचा लगेच तुम्हाला अर्थ कळतो. का कळतो? तर ही मातृभाषा आहे. म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोण, ज्या त्रिकोणाचा एक कोण, विशाल कोण कशाला म्हणतात? 90 अंशापेक्षा मोठ्या कोणाला.
ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो, 90 अंशापेक्षा मोठा असतो, 90 अंशापेक्षा मोठा असतो म्हणजेच विशाल कोन असतो. 90 अंशापेक्षा मोठा म्हणजेच विशाल कोन असतो. म्हणजे विशाल कोन मोठा असतो म्हणजे विशाल कोन असतो. त्या त्रिकोणास विशाल कोन, त्या त्रिकोणास विशाल कोन असे म्हणतात. त्या त्रिकोणास विशाल कोन असे म्हणतात. आता इथं आकृती काढूया आपण. त्यामध्ये एक कोन तुम्हाला 90 अंशापेक्षा मोठा दाखवायचा आहे, म्हणजे त्याची आकृती या ठिकाणी हा कोन 90 अंशापेक्षा मोठा असणार आहे आणि या दोन कोनांची बेरीज ही 90 अंशापेक्षा लहान असणार आहे. म्हणजे हा जर त्रिकोण LMN घेतला तर याच्यामध्ये हा कोन 90 अंशापेक्षा मोठा म्हणजे तो 100, 91, 92 पासून म्हणजे 90पेक्षा मोठा म्हणजे 91 पासून 189 पर्यंत, अगदी एवढा देखील असू 179 पर्यंत म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा. आता याचं कोन माप दाखवायचं म्हणलं तर अबाव 90 असं दाखवावं लागेल. इथं माप आपल्याला तो कोणताही दाखवला, अबाव 90 दाखवा किंवा 100 अंशाचा दाखवा. हा 100 अंशाचा जर दाखवला तर कोन L आणि कोन N या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180, तिन्ही कोनांची आहे. त्यातनं हा 100 अंशाचा गेला तर या दोन कोनाची बेरीज 80 अंश येणार आहे. म्हणजे याचे विशाल कोन त्रिकोणाचे एक आहे. याचे तीनही बाजू वेगवेगळ्या मापाचे असतात. म्हणजे ही बाजू वेगळी, ही बाजू वेगळी, ही बाजू वेगळी. विशाल कोन त्रिकोणामध्ये तुम्हाला विशाल कोन त्रिकोण याच्यामध्ये तीनही बाजू वेगळ्या वेगळ्याच असतात. पण असं काही नाही आहे की समद्विभुज विशाल कोन असू शकत नाही, असू शकतो. म्हणजे समद्विभुज जसा समद्विभुज आहे हा काटकोन त्रिकोण आहे, पण हा समद्विभुज आहे म्हणजे याच्या दोन बाजू सारख्या. तसं विशाल कोणामध्ये बी समद्विभुज विशाल कोन त्रिकोण काढू शकतो. पण त्यात महत्त्वाचं काय आपल्याला बघायचं, विशाल कोन म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे, एक कोन फक्त, त्याला विशाल कोन त्रिकोण असं म्हणतात. आणि मग एक कोन जर 90 अंशापेक्षा मोठा असेल तर उरलेल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंशापेक्षा लहान असणार आहे, कारण तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. या पद्धतीने आपण त्रिकोण म्हणजे काय तर तीन नैक रेषीय बिंदू जोडून तयार होणारी आकृती, म्हणजेच साध्या सोप्या भाषेमध्ये तीन बाजू तीन कोन असणाऱ्या बंदिस्त आकृती. सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे बंदिस्त. मी तीन बाजू पाहिजे, तीन कोन असणारी बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात. मग या त्रिकोणाचे तीन प्रकार पाहिले बाजूवरून. पहिल्यांदा समभुज त्रिकोण की याच्या तीनही बाजू सारख्या, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण की त्याच्या दोन बाजू सारख्या, आणि तिसरा विषमभुज त्रिकोण त्याच्या तीनही बाजू वेगवेगळ्या मापाच्या. हे बाजूवरून तीन प्रकार झाले. नंतर कोनावरून तीन प्रकार. पहिला लघुकोन त्रिकोण की ज्याचे तीनही कोन लघुकोन असतात, दुसरा काटकोन त्रिकोण की ज्याचा एक कोन काटकोन असतो, आणि तिसरा विषमभुज त्रिकोण की ज्याचे तीनही विशाल कोन त्रिकोण की ज्याचा एक कोन 90 अंशापेक्षा मोठा म्हणजे विशाल कोन असतो. असे कोनाचे बाजूवरून तीन प्रकार आणि कोनांवरून तीन प्रकार पडतात. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, त्रिकोणाच्या तीनही कोनांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे आपल्याला एक कोनाची दिली किंवा दोन कोनाची दिली तर तिसरा कोन आपल्याला काढता येतो. एखादा काटकोनात दिला असेल, एका काटकोनाच्या एका कोनाचं माप दिलं असेल, याचा अर्थ 90 अंशाचा एक कोन आहे आणि दुसरा एक कोन दिला. मी तीन कोनापैकी दोन कोनाची मापं दिली तर तिसरा कोन न देता देखील आपल्याला काढता येतो. ओके, धन्यवाद मित्रांनो.